प्रश्न क्रमांक 76 आहे, लोह प्रकल्प कुद्रेमुख लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक 3 कर्नाटक राज्यामध्ये कुद्रेमुख लोह प्रकल्प आहे आणि या लोह प्रकल्पाचं मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे. म्हणजे कर्नाटकची राजधानी बंगळुरू या ठिकाणी कुद्रेमुख लोह प्रकल्पाचं मुख्यालय आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77, भारताची पहिली महिला संरक्षण मंत्री कोण? तर पहिली महिला संरक्षण मंत्री या इंदिरा गांधी आहेत. 1975 साली संरक्षण मंत्री होत्या. म्हणजेच त्या पंतप्रधान पदावरती असताना त्यांच्याकडे संरक्षण पदाचा कार्यभार होता. म्हणजे पूर्ण वेळ संरक्षण मंत्री नव्हत्या. जर पूर्ण वेळ भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण असा शब्द असता तर निर्मला सीतारामन हे उत्तर बरोबर आलं असतं. आता आन्सर की मध्ये चुकून असं झालेलं आहे की 4च्या ऐवजी 3 पडलेलं आहे. मात्र याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, यापैकी नाही. पुढचा प्रश्न 78 आहे, कुडनकुलम प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. हा कुडनकुलम प्रकल्प तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तसाच भारतातला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये जैतापूर या ठिकाणी होणार आहे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प प्रकल्पामध्ये 1650 मेगावॅट क्षमतेच्या 6 अणुभट्ट्या आहेत आणि त्याची टोटल 9900 मेगावॅट क्षमताचा हा प्रकल्प आहे. म्हणजे जवळपास 10,000 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे असं ढोबळमानानं सांगितलं जातं. हा प्रकल्प कुठं आहे? माडबन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हा प्रकल्प होणार आहे. तो प्रस्तावित आहे, काम चालू आहे त्याचं. म्हणून प्रश्न क्रमांक 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 79, घोशी खुर्द धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 4 वैनगंगा नदीवर आहे. घोशी खुर्द धरण वैनगंगा नदीवर आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये घोशी खुर्द धरण आहे. या धरणाची उंची 22.5 मीटर आहे. या धरणाची लांबी 1135 मीटर आहे. त्यानंतरचा प्रश्न 80, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? सूर्यग्रहण हे अमावस्येला होतं, चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होतं. सूर्यग्रहण हे वर्षातून 2 ते 5 वेळा होऊ शकतं. चंद्रग्रहण हे वर्षातून 3 ते 5 वेळा होऊ शकतं. प्रत्येक सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होतं, मात्र प्रत्येक अमावस्येला होत नाही. चंद्रग्रहण हे पौर्णिमे दिवशीच होतं, मात्र प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 81, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक 2 कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 82, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते? पर्याय क्रमांक 1 पैठण म्हणजेच पूर्वीचं प्रतिष्ठान. म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 83, राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रीचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी ठेवला? पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी भारतीय चतुसूत्री कार्यक्रम जनतेपुढे ठेवला. तर तो चतुसूत्रीमध्ये कोणकोणते घटक आहेत? चतुसूत्रीमध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार
हे 4 घटक चतुसूत्रीमध्ये समाविष्ट आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे 84 खेकडामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? खेकडामध्ये गुणसूत्रांची संख्या 200 असते. बघूया गुणसूत्रांच्या संख्येचा शॉर्टकट. गुणसूत्रांची संख्या बघूया शॉर्टकट का आहे. वाक्काटोबे उमा बखे, वाक्काटोबे उमा बखे ही नाव आहेत. बघूया हा शॉर्टकट. प्राणी किंवा फळाचं नाव आणि त्यामध्ये किती गुणसूत्रे आहेत, गुणसूत्रांची संख्या बघूया. वा का तो बे उ मा ब खे. वा म्हणजे वाटाणा, का म्हणजे कांदा, टो म्हणजे टोमॅटो, बेडूक, उंदीर. आता उंदीर झाल्यावर मांजर म्हणायचं नाही, माणूस म्हणायचं, माणूस. बटाटा आणि खेकडा. वाक्काटोबे उमा बखे 14 16 24 26, 14 16 24 26, 40 46 48 200 गुणसूत्रांची संख्या. माणसामध्ये 46 आहे, उंदरामध्ये 40 आहे, बेडकात 26 आहेत, टोमॅटोमध्ये 24 आहेत, कांद्यामध्ये 16 आहेत, वाटाण्यामध्ये 14 आहेत, बटाट्यामध्ये 48 आहेत आणि खेकड्यामध्ये 200 हे गुणसूत्र आहेत. हे जर आम्हाला जोड्या विचारल्या तर त्याच्या निम्म करायचं. म्हणजे ही एकूण गुणसूत्रांची संख्या आहे. माणसामध्ये 46 गुणसूत्र आहेत, जोड्या 23 आहेत, 46च्या निम्म. मग गुणसूत्रांची संख्या म्हटलं तर ह्या संख्या लिहायच्या, जोड्या म्हटलं तर ह्याच्या निम्म लिहायचं. म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 200. त्यानंतरचा प्रश्न आहे 85 मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 साली येवला या ठिकाणी घोषणा केली. त्याला येवला घोषणा म्हणतात. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी 1956 साली मृत्यूच्या अगोदर 1 ते 1.5 महिना अगोदर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. 1956 साली येवला घोषणा 1935ला केली आणि बौद्ध धर्म स्वीकारला तो म्हणजे 1956 साली. म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 86 फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे. लक्ष्मण माने यांनी उपरा हे लिहिलेलं आहे. दया पवारांची कविता धरण आहे. त्यानंतर नामदेव ढसाळांचा हडकी हडवळ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 87 सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केली? गणेश वासुदेव जोशी पर्याय क्रमांक 1. आणि सार्वजनिक सभेचं ते काम करत होते म्हणून ते सार्वजनिक काका या नावाने प्रसिद्ध होते. म्हणून 87चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 88 खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? पर्याय क्रमांक 2 शाहू महाराजांनी तलाठी शाळांची स्थापना केलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे 89 खालीलपैकी टिंब हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते? पर्याय क्रमांक 4 नाशिकराव तिरपुडे हे पहिले उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. बॉम्बे प्रांताचे दुसरे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. मात्र उपमुख्यमंत्री जर सांगितलं तर ते पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे होते. उपमुख्यमंत्री हे पद आपल्या भारतीय घटनेत नमूद नाही, ते निर्माण केलं जातं. म्हणजे त्यांना कॅबिनेटचा दर्जा दिला जातो, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. त्यानुसार उपमुख्यमंत्री पद हे निर्माण करू शकतात किंवा उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात नाही ठेवलं तरीही चालू शकतं. म्हणून
प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. खाण्याचा सोडा हा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? तर खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आणि धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. आता सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ. त्यानंतरचं म्हणून प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतरचा प्रश्न आहे 91. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? पर्याय क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. पुण्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठं आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात कोणकोणती राज्य येतात? महाराष्ट्र आणि गोवा ही 2 राज्य, दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. लोकसभेचे पहिले सभापती कोण? पर्याय क्रमांक 1 ग वा मावळणकर. आता हे जे लोकसभेचे पहिले सभापती आहेत तेच महाराष्ट्राच्या विधानसभेचे म्हणजे ज्यावेळी बॉम्बे प्रांताची विधानसभा स्थापन झाली त्या बॉम्बे प्रांताच्या विधानसभेचे पहिले सभापती सुद्धा ग वा मावळणकरच होते. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. केंद्र शासनाने पंचायत राजसाठी सर्वप्रथम कोणती समिती स्थापन केली? आता पंचायत राज अस्तित्वात आणण्यासाठी कोणती समिती स्थापन केली? पंचायत राज हे स्वप्न गांधीजींचं होतं, पंडित नेहरूंनी पूर्ण केलं. आता केंद्र शासनानं मग पंचायत राज अस्तित्वात आणण्यासाठी समित्या ज्या स्थापन केल्या केंद्र शासनाच्या केंद्र सरकारच्या समित्या 1957 साली पंचायत राजसाठी बलवंतराय मेहता समिती स्थापन केली. हीच पहिली समिती आहे. 1960 साली व्ही.टी. कृष्णमाचारी समिती स्थापन केली केंद्र सरकारनंच बरं का पंचायत राजसाठी. 1966 साली तख्तमल जैन समिती. 1977 साली अशोक मेहता समिती. 1986 साली एल.एम. सिंघवी समिती स्थापन केली आणि याच एल.एम. सिंघवी समितीनं पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा अशी शिफारस केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बलवंतराय मेहता. त्यानंतरचा प्रश्न 94 आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 2 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो कारण 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघानं मानवी हक्काची सनद स्वीकारली म्हणून तो 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे. तो स्वातंत्र्यापूर्वी स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात होता कारण 26 जानेवारी 1930 या दिवशी रावी नदीच्या तीरावरती पंडित नेहरूंनी पहिल्यांदा तिरंगा फडकवलेला होता म्हणून तो स्वराज्य दिन पाळला जात होता. त्यानंतर मग त्या स्वराज्य दिनाची आठवण म्हणून स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारीपासून आपण संविधानाची अंमलबजावणी सुरू केली म्हणून तो दिवस आता प्रजासत्ताक दिन म्हणून गणला जातो. त्यानंतर 2 ऑक्टोबर गांधीजींची जयंती आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 जून. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. वसंतराव नाईक समितीने टिंब या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले होते. पर्याय क्रमांक 3 जिल्हा परिषद. वसंतराव नाईक समिती ही राज्य शासनानं पंचायत राजसाठी म्हणजे महाराष्ट्र सरकारनं पंचायत राजसाठी स्थापन केलेली समिती होते. त्यावेळी महसूल मंत्री म्हणून वसंतराव नाईक त्यावेळी काम करत होते 1960 साली.
आता त्या समितीनं जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व दिलं आणि केंद्र सरकारनं जी पहिली समिती पंचायत राजची स्थापन केली होती ती बलवंतराय मेहता समितीनं पंचायत समिती या घटकाला जास्त महत्त्व दिलं होतं. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हा परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे 96 पहिली गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 4 1930ला गोलमेज परिषदा 3 झाल्या. पहिली गोलमेज परिषद 1930ला झाली, दुसरी 1931ला आणि तिसरी 1932ला. 1930, 31, 32 लक्षात ठेवायचं. पहिली गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद म्हणजे 1930, 31 आणि 32 या गोलमेज परिषदा झाल्या. ती 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1930. त्यानंतरचा प्रश्न आहे 97 कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? तर पर्याय क्रमांक 1 गाडगे बाबांनी कर्मवीर ही पदवी दिलेली आहे. त्यांना पद्मभूषण हा भारत सरकारने पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. त्यांना आधुनिक भगीरथ असेही संबोधलं जातं. त्यांनीच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 98 खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना 1 वर्ष आधीच थांबवली? तर 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 या काळासाठी राबवली जाणार होती. मात्र हे काँग्रेसचं सरकार 1977च्या एंडिंगला पडलं, 78मध्ये अस्तित्वात आलं आणि त्यांनी काँग्रेस विरोधी सरकार आलेलं जे होतं ते मोरारजी देसाई सरकार, या सरकारनं लकडावाला प्रतिमान स्वीकारलं आणि त्यांनी हे काय केलं की 1 वर्ष अगोदरच म्हणजे 78 साली ही योजना थांबवली आणि 1978 पासून पुढं 80 पर्यंत सरकती योजना राबवली. आता 1978-80च का तर इथून पुढं त्यांना राबवायची होती. मात्र 1980 साली मोरारजी देसाईंचं सरकार पडलं आणि त्यामुळं त्यांनी परत एकदा सरकती योजना थांबवली काँग्रेस सरकारनं आणि नवीन 6वी पंचवार्षिक योजना राबवायला सुरुवात केली. म्हणून सरकती योजना ही 1978 ते 80 या काळात राबवली गेलेली होती. म्हणून प्रश्न क्रमांक 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5वी. त्यानंतरचा प्रश्न आहे 99 खालीलपैकी कोणत्या बँकांना प्रेसिडेन्सी बँका म्हणून ओळखले जात होते? तर बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास या तीनही बँकांना प्रेसिडेन्सी बँका म्हणजेच इलाखा बँका या नावानं संबोधलं जात होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे वरील सर्व. आता बँक ऑफ बेंगॉलची स्थापना कधी झाली? तर 1806 साली या बँक ऑफ बेंगॉलची बँक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली. त्याचं नामकरण 1809 साली बँक ऑफ बेंगॉल झालं. म्हणजे स्थापना असं म्हणू शकतो, नाव बदलण्या अगोदर 1806ला स्थापन झाली. 1840ला बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. 1843ला बँक ऑफ मद्रासची स्थापना झाली आणि या 3 बँकांना नोटा छापण्याचा अधिकार होता, पण नंतर तो पुढे चालला नाही. या इलाका बँकांचं एकत्रीकरण करून 1925 साली इम्पिरियल बँकेची स्थापना झाली. 3 बँकांचं एकत्रीकरण केलं आणि इम्पिरियल बँकेची स्थापना झाली. तीच इम्पिरियल बँक 1955 साली राष्ट्रीयकृत केली म्हणजे राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया झालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 100 सन 2020 मध्ये 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर उस्मानाबादमध्ये हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारीमध्येच पार पडलेलं आहे. याच साहित्य नगरीला संत गोरोबा काका साहित्य नगरी असं नाव दिलेलं आहे. फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. 2020चं हे 93वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. त्याच्या अगोदर 2019ला यवतमाळमध्ये झालं, 2018ला बडोदा या ठिकाणी झालं गुजरातमध्ये आणि 2017ला डोंबिवली या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं होतं.
तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 19 मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं आपण सखोल विश्लेषण पाहिलेलं आहे. तुम्ही वेळोवेळी पाहतच असाल. तुम्हीही पहा, तसंच तुमच्या मित्रांनाही हे शेअर करा. अजूनही महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही ज्या नवनवीन टेस्टचं विश्लेषण प्लस इतर माहिती, शॉर्टकट्स, अजून बरंच काही आम्ही इथं देणार आहोत, ते तुम्हाला बघायला मिळेल. यासाठी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुढच्या टेस्टमध्ये, टेस्ट क्रमांक 20 मध्ये परत एकदा आपण भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.